फक्त BE आणि BTech झाला असेल तर संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमध्ये प्रोजेक्ट सायंटिस्ट या पदासाठी भरती निघाली आहे। मित्रांनो, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच आपली DRDO, त्यामध्ये एकूण 20 जागा आहेत। पदाचे नाव आहेत ते प्रोजेक्ट सायंटिस्ट आहे। कॅटेगरीज आहेत F, D, C आणि B असं, आणि त्याला अनुक्रमे ह्या एवढ्या पदसंख्या भरायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला शैक्षणिक पात्रता जी लागणार ती प्रोजेक्ट सायंटिस्ट आहे, प्रथम श्रेणीमध्ये BE BTech झालं असलं पाहिजे, कॉम्प्युटर सायन्स असलं पाहिजे आणि 10 वर्षांचा अनुभव पाहिजे। आता हा व्हिडिओ आहे, आता तुम्ही इथं वयाची अट वगैरे बघा। पहिल्या पदासाठी 55 वर्षापर्यंत वयाची अट आहे, दुसऱ्या पदासाठी 45 आहे, तिसऱ्या पदासाठी 40 आहे आणि चौथ्या पदासाठी 35 आहे। मित्रांनो, 10 वर्षाचा या कामाचा अनुभव किंवा 5 वर्षाचा किंवा 3 वर्षाचा अनुभव हा असा आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल पण तुम्हाला एवढा अनुभव नाही आहे, पण तुमच्या ओळखीमध्ये तुम्ही कोणाला तरी ओळखताय की त्यांच्याकडे अनुभव आहे, त्यांच्याकडे ही श्रेणी मिळालेली आहे, BE BTech झालं आहे, कॉम्प्युटर सायन्स झालं आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्समध्ये BTech झालं आहे, BE झालं आहे, तर तुम्ही त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्यामुळं त्यांना या संधीचा फायदा घेता येईल। कारण पगार हा खूप मोठ्या अमाऊंटमध्ये याच्यासाठी मिळाला जातो आहे आणि तुम्हाला संपूर्ण माहितीसाठी जाहिरात बघायची आहे। पण जर आपल्या हातून एखाद्याची मदत होऊ शकली तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ अशा गरजू लोकांपर्यंत शेअर करा की ज्यांचा या क्षेत्रातील अनुभव आहे व त्यांची खालीलपैकी वरीलची जी शैक्षणिक पात्रता दिली आहे ती पूर्ण केलेली आहे। मित्रांनो, त्यानंतर वयाची जी अट आहे ती 1 एप्रिल 2025 रोजी जवळपास पद क्रमांक 1 साठी 55 वर्षापर्यंत, पद क्रमांक 2 साठी 45 वर्षापर्यंत, म्हणजे 18 ते 45 वर्षापर्यंत कोणीही भरू शकतंय। पद क्रमांक 3 हे 40 वर्षापर्यंत भरू शकते आणि पद क्रमांक 4 साठीच 35 वर्षापर्यंत आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे। जनरल, OBC आणि EWS कास्टसाठी फक्त आणि फक्त 100 रुपये फी आकारलेली आहे। तर SC ST, पर्सन विथ डिसेबिलिटी आणि महिला मुली यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी इथं घेतलेली नाही आहे। नोकरीचं ठिकाण हैदराबाद असणार आहे। त्यानंतर पद क्रमांक 1 साठीचा जो दिला जाणारा पगार आहे तो 2,20,717 रुपये प्रति महिना असणार आहे। तसंच पद क्रमांक 2 साठी 1,24,612 रुपये पगार आहे। पद क्रमांक 3 साठी 1,08,073 रुपये पगार आहे। तर पद क्रमांक 4 साठी 90,789 रुपये प्रति महिना पगार आहे। पद क्रमांक 4 साठी कोणत्याही प्रकारची तुम्हाला अनुभवाची अट नाही आहे, एक्सपिरियन्स कुठलाही तुमचा नसेल तरी तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता। प्रोजेक्ट सायंटिस्ट ग्रुप B यासाठी हे पद आहेत। मित्रांनो, नक्की हे माहिती घ्या, हा जाहिरात वाचा आणि जर अर्ज करू शकत असाल तर 100% अर्ज करा। ॲप्लिकेशन्स 15 मार्चपासून सुरू झालेत, म्हणजे काल, आणि शेवटची तारीख ही 1 एप्रिल, म्हणजे 1 एप्रिलपर्यंत तुम्ही हा अर्ज भरू शकता। एक्झामची तारीख आपल्याला आत्ता माहीत नाही आहे, नंतर कळवण्यात येईल। तुम्हाला याची सगळ्याची जाहिरात बघायची, डिटेलमध्ये माहिती घ्यायची, काय काम असणार आहे, कसं असणार आहे, किती दिवस, काय अट आहे किंवा हे ॲग्रीमेंटवरती आहे की कायमचं स्वरूपी आहे, अशा बऱ्याचशा माहितीसाठी इथं आपण जाहिरात दिलेली आहे। मग तुम्हाला फक्त आपल्या नोकरी बघावरती जाहिरात पहावरती क्लिक करायचं आहे। सगळी जाहिरात तुमच्यासमोर येईल। जाहिरात वाचून झालाय, बसलाय, तुम्ही शैक्षणिक पात्रता पूर्ण करताय, अनुभव आहे किंवा विना अनुभवाची जरी अर्ज करणार असाल तरी तुम्हाला अर्ज करायचा आहे, तर तुम्हाला डायरेक्ट क्लिक करावरती क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालीलपैकी ही विंडो ओपन होईल। या विंडोमध्ये लॉग इन आणि रजिस्टर हे 2 ऑप्शन्स आहेत। आपण लाईव्हमध्येच बघूया। लॉग इन आणि रजिस्टर 2 आहे, तर आपण पहिल्यांदा भरत असल्यामुळे आपण लॉग इन तर केलेलं नसणार आहे, त्यामुळे रजिस्टरवर क्लिक करायचं। रजिस्टरवर गेल्यानंतर आपल्याला तुमची जन्मतारीख टाकायची आहे, 10वीचा रोल नंबर टाकायचा आहे आणि 10वीचं पासिंग इयर टाकायचं आहे। त्यानंतर तुमचं नाव, ईमेल ID, मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्हाला सेट करायचं आहे स्वतः। त्यानंतर पासवर्ड त्याचा 2 वेळा इथं तुम्हाला टाकून पासवर्ड सेट करायचा। त्यानंतर दिलेला कॅप्चा टाकायचा आणि रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा अर्ज भरू शकता। पूर्ण अर्ज भरायचा आहे, विचारलेली कागदपत्र सगळी माहिती तुम्हाला इथं भरून द्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण इथं खाली बघतोय ते म्हणजे हा अर्ज कसा भरायचा हे थोडक्यात आपण इथं दिलेलं आहे। आणि अर्ज भरण्यासाठी कागदपत्र जे लागणार आहेत, म्हणजे आपण जर या पदांसाठी अर्ज करणार आहे तर तुम्हाला साधारण आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचा फोटो, सही, शैक्षणिक पात्रता, तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, अनुभव असेल तर अनुभवाचं सर्टिफिकेट वगैरे सगळ्या माहिती इथं तुम्हाला दिलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन भरती तुम्हाला रोजच्या रोज तुम्हाला मिळत राहतील। आणि मित्रांनो, आपला व्हॉट्सअपचा ग्रुप देखील आहे, त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिली आहे। जर तुम्हाला आपला व्हॉट्सअपच्या ग्रुपला देखील जॉईन व्हायचं असेल आणि अशीच माहिती तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जी व्हॉट्सअपची लिंक आहे त्याच्यावरून आपण जॉईन व्हा। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर खरोखर लाईक करा। भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये।